आव्हान उभं केलंय ते म्हणजे दुर्बी 11 आई गावदेवी खरसुंडी संघाने हे आव्हान कशा प्रकारे असेल. टॉस जिंकला खरसुंडी संघाने, पहिल्या फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगचा निर्णय आपल्या पत्त्यावर येणार का की फिल्डिंगचा निर्णय आता इथे बॅटिंग करणारी टीम जी आहे जिला आमंत्रित केलंय ती जास्तीत जास्त धावा जमवणार का. 18 बॉलचा खेळ. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे. अल्पेश 11 लवजी संघ. हॅलो. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री राजशिव छत्रपती यांचं हे सुंदर गेट. खरं तर जगाहून स्वर्गाहून सुंदर माझा रायगड आणि या रायगड किल्ल्याचं जे गीत खरं तर आपण नेहमीच 6 जून ही तारीख सगळ्यांच्याच लक्षात आहे, कारण की 6 जूनला माझे राजे छत्रपती झाले होते. खरं तर रायगडावरती राज्याभिषेक सोहळा सर्वांच्याच साक्षीनं खरं तर झाला. खरं तर अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याच्या विरोधात खरं तर आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहिलंय की ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी छत्रपती उभे राहिले. मग त्या 18 पगड आणि 12 बळुतीदारांना घेऊन खरं तर या स्वराज्याची निर्मिती केली अशा राजशिव छत्रपती. स्पर्धेचे खरं तर नामांकन आपण पाहिलं. प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश शेठ बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री प्रवीण शेठ गोविंद बैलमारे पुरस्कृत भव्य नाईटची स्पर्धा पर्व 10वे हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व आमदार चषक 2026 सर्वांचं सहर्ष स्वागत 10व्या पर्वामध्ये. त्याचबरोबर प्रथमतः सर्वांचे मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मनपूर्वक मनस्वी सर्वांचे आम्ही आभारी राहतो. आणि ही शेवटची मॅच करून आम्ही या स्पर्धेमधून रजा घेणार आहोत. चला मॅचकडे जाऊयात. ज्या ठिकाणी मॅच आपल्याला सर्वांच्या भेटीला येते एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल दुर्बी 11 आई गावदेवी खरसुंडी पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं बॉलिंग करेल आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल लवजी टीम. अल्पेश 11 लवजी ही टीम पाहायला मिळेल. 2 बॅट्समन भावेश आणि नवनाथ ही जोडी दाखल झाली आहे. समजा 3 षटकांचा पहिलाच बॉल. फुलटॉस सावर टोल वसूल केला. पंचांनी नो चेंडू घोषित केला. वेस्ट साइड बिमर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती मिळतील 5 येते चौकार.
मेहतर यांनी हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये. नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, मनगडाचा तितकाच पुरेपूर वापर केला. एक चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल नवनाथच्या बॅटमधून आलाय चौकार. खेळत असताना समोरच्या दिशेनं बॉल उडवलाय. भावेश आणि नवनाथ ही जोडी मैदानावरती आहे. कित्येक वर्ष या दोन खेळाडूंनी लवजी गावासाठी बरंच काही योगदान दिलं. या दोन खेळाडूंनी तालुक्याच्या बाहेर रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटेलावरती हे नाव झळकवलं. नवनाथ असेल त्याच्या समवेत भावेश ही जोडी बऱ्याचदा चांगलं कामगिरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला. नवनाथ या खेळाडूवरती विश्वास दाखवला होता संघानं. कौतुक देखील खरं तर नवनाथचं केलं मैदानावरती. आणि त्या खेळाडूला मैदानातून आयुषनं पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर वेस्टर्न बिमरचा बॉल टाकल्यानंतर आत्मविश्वास ढासळून दिला नाही. त्याच पद्धतीनं संघर्षाचे लढे मनामध्ये लक्षात ठेवून त्यानं मात्र केली प्रहाराला सुरुवात. जरी आपल्याला चौकार आले फरक पडणार नाही काही, धावसंख्या जरूर वाढली आपली, पण आपल्याला आपल्या संघाला सावरायचं आहे. तर मला हीच संधी आहे आणि संधीचं सोनं केलं आणि खेळाडूला पाठवलं. या ठिकाणी पाहायला मिळेल, पाहू शकाल कालच्या दिवसातला देखील मॅच. कोण विसरणार, कोण विसरेल मॅच. सावरोली आणि त्याचबरोबर चिंचवली कोण विसरेल, खानाव आणि माझगावची मॅच. आणि त्याहून कोण विसरेल जी मागील मॅचचा जर आपण विचार केला, कैरे आणि त्याचबरोबर खरिवली, या 3 मॅच कोण विसरणार नाही. आयोजक देखील खुश आहेत कारण की ही स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सजवली आणि जे सामने खऱ्या अर्थानं गोलंदाजीने एकतर्फी खिशात घालवायचे होते ते अगदी चुका करून प्रतिस्पर्धी संघाच्या भात्यामध्ये मात्र नेऊन ठेवताना आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या सगळ्यांना धावफलक मात्र 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 10 या आकड्यावरती 10 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठा फटका, उंच खुरा, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केले जाईल. हेमांशू देखील येतोय बॅक टू द डगआउट. मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या लागल्यात. 10 आकड्याचा विचार करता आपल्याला सर्वांनाच खरं तर आठवण येते टेनिस बॉल क्रिकेटच्या सचिन रमेश तेंडुलकर यांची. पण कदाचित या 10 आकड्याची त्यांच्या जन्मदिवसाचे नसून आम्हाला जास्त करून आठवण येते ज्यावेळेस अफजलला या रायगडामध्ये धावून आला होता. त्यावेळेस प्रतापगडच्या पायथ्याशी खरं तर 10 तारखेलाच त्या अफजल खानाचा कोथळा माझ्या राजानं बाहेर काढला होता. ती आठवण जास्त करून आम्हाला आठवण करून देते ते या 10 आकड्याची. कारण की 10 आकड्याला 32 जाताचा बोकड माझ्या राजानं त्या प्रतापगडाच्या पायथ्यावरती मात्र उभा फाडला होता. तो माझा राजा शिवछत्रपती. म्हणूनच काय या 10 आकड्याची आठवण आम्हाला त्यांची आठवण करून देतो. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी यंगस्टर लवजी संघ मात्र 10 आकड्यावरती येऊन पोहोचली. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल खेळलाय मयुरेश. 2 गडी देखील या ठिकाणी बाद झाले. तर यंगस्टर लवजी संघ हा संघ का ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 70 ते 75 धावसंख्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 3 दिवसामधली केली
त्या संघाला खरं तर आता नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी टीमने जो बरेच काल खानापूरमध्ये खऱ्या अर्थानं खूप फॉर्ममध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संघानं आता मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं जखडून ठेवलं, अर्थात बांधून ठेवण्याचं काम मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची बाब आहे मैदानावरती. सन्मान दिला जातो चेंडूला. पहा फलंदाजाला देखील भावेशला देखील माहीत आहे की कदाचित गोलंदाज आपल्यापेक्षा सरस असू शकतो किंवा चांगले चेंडू सरस टाकतोय, याचा अर्थ आपण मोठ्या फटक्यांपासून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि तेच काम खऱ्या अर्थानं भावेश देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. विक्रांत नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे. खरं तर बऱ्याच लीड करतो संघाला ॲज अ कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. मनीष नाही आहे खरं तर आज खरसुंडी टीममध्ये, तरी देखील संघ अतोनात प्रयत्न करतोय. एक कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. ज्या वेगानं चेंडूला फेकलं जातं त्याच वेगानं क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती येताना पाहायला मिळतं, कारण की एक एक धाव महत्त्वाची. आता खरं तर या मॅचमध्ये एका एक धावाला महत्त्व दिलं जातं, कारण की एक धावसंख्येचं महत्त्व अर्थातच शून्यापासून जर नंतरचा सुरुवातीचा आकडा कुठला असेल तर तो एक आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या आकड्यावरती. 12 आकडा प्रगती पुस्तकावरती जरूर लागलाय, पण बॉल थांबत नाही. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सरळ वेगानं येतोय हा गगनचुंबी आसमानी षटकार. त्याच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 18 या आकड्यावरती. 2 गडी या ठिकाणी बाद झालेत. 18 धावसंख्या. 22ला ओळखलं खरं तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये, कारण की पहिला चेंडू 22 बीट झाला, त्यानंतर सिंगल काढली, विक्रांतला स्ट्राईक दिली, विक्रांतनं देखील एक धावसंख्या काढून स्ट्राईक रोटेट केली. 22ला चौथ्या चेंडूवरती ओळखला गोलंदाज मयुरेशला, थोडा घुसून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्यानंतर जसा बॉल चेंडू फळीवरती आदळला आणि त्यानंतर जो ब्लास्ट झाला अगदी आपल्याला पाहायला मिळाला 6 धावसंख्येचा. 6 प्रगती पुस्तक पुढे आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये खरसुंडी टीम च्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना लवजी टीमनं मात्र जमवले तब्बल 18 धावसंख्या. भावेशचा विचार करता वैयक्तिक 5 चेंडू आणि 12 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयुरेशचं षटक चालू आहे, ज्यामध्ये मयुरेशने अद्याप 4 चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर या बॉलवरती मोठा फटका अर्थात षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 षटकांची मॅच म्हटलं की आता ड्यू फॅक्टर देखील खूप जास्त आहे, पण बॅट्समनला पोषक अशी खेळपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडू या खेळपट्टीच्या अगदी मोहात पडलाय आणि मोहात पडत असताना भावेशला देखील तो मोह आवरला नाही आणि याचंच परिवर्तन का विकेटमध्ये झालंय. दांडी गुल केली जाते, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. खेळाडू क्रमांक पुन्हा एकदा तिसरा येईल तंबूच्या. यस असा असावा की मग त्याच्यामध्ये विचार केला जाईल आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, मग विचार केला जाईल जिवा महालांचा. ज्यावेळेस रायगा प्रतापगडाच्या पायथ्यावरती अफजल खान आणि शिवरायांची लढाई चालू होती, त्यावेळेस दानपट्टा चालला. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी हिरोजी इंदलकरांना कोण विचारणार. संपूर्ण घरावरती तुळशीपत्र फिरून संपूर्ण हे देखणं रायगड बांधलं. त्याचबरोबर मायनक भंडारींना कोण विसरणार. अशा प्रत्येक मावळे छत्रपती शिवरायांच्या या रायगडामध्ये कामी आले आणि त्यानंतर खरं तर हे संपूर्ण स्वराज्य या छत्रपतींनी एकत्र बांधलं. अशा सगळ्याच मावळ्यांचा या छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा आपण सातत्यपूर्वक पाहिला आहे. आणि त्यानंतर मैदानावरती लागलेली ही विकेट मयुरेशनं, कारण की मयुरेशला देखील माहिती आहे भावेशला परतावा लागणार. आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे अल्पेश. खेळाडू येऊन प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. बराचसा फॉग मैदानावरती निर्माण झालाय. एक मेळ आणखी मिळणार नाही. 2 षटकं खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपुष्टात आली. धावसंख्येत मात्र जम पोहोचेल ते तब्बल
20 आकड्यावरती 20 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मयूरचे षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आलंय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित एक षटक अजूनही बाकी असणार आहे आणि या षटकामध्ये कितपत धावसंख्या जमवते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चला यानंतरची मॅच सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विपक्षात शिळफाटा या दोन टीमचे कॅप्टन. चला या सिद्धू 11 कैरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी शिलपाटा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉससाठी या ठिकाणी यावं, ही आपल्याला विनंती. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आहे अल्पेश, त्याच्या समवेत विक्रांत पाटील हा खेळ करताना पाहायला मिळणार. दोन्ही खेळाडू अद्याप एक चेंडूंवरती खेळतात. 2 षटकं संपल्यानंतर 12 चेंडूंचा खेळ संपलाय. अल्पेश वैयक्तिक 1 चेंडू 2 धावसंख्येवर, तर विक्रांत पाटील वैयक्तिक 1 चेंडू 1 धावसंख्येवर. आणि संघाचा विचार केला तर त्याचबरोबर नवनाथ आणि भावेश आणि हेमांशू हे 3 खेळाडू मैदानावरतून तंबूच्या दिशेने परतले. कुणाल बारसकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू बाद. नवीन बॅट्समन पोझिशन नंबर 6 अर्थात 4 गडी बाद होत असताना शफल झालाय, संपूर्णपणे शफल झालाय. पंचांकडे बैठसाठी अपील केली जाते. खऱ्या अर्थानं अल्पेसाठी समीर बारसकर कडून बक्षीस लागले. कुणालला लगातार 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 20 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्या जातात. 4 गडी देखील बाद झाले त्या ठिकाणी आणि या बॉलवरती देखील लवड अपील केली जाते. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळतात. शिलफाटा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेला आणि सिद्धू 11 कैरे संघाचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिला. 2 संघादरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. अल्पेश देखील अल्पेशनं विक्रांतला बाद केला आणि त्यानंतर आता बंटीनं अल्पेशला बाद केला या ठिकाणी. कंपाऊंड आहे. दरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जाईल. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 बॉलवरती डॉट बॉल आले आणि या बॉलवरती देखील विकेट येताना पाहायला मिळते. शिलफाटा टीम डिसिजन आपला क्षेत्ररक्षण पहा. कैरा टीम टॉस जिंकलाय खरं तर शिलफाटा टीमनं आणि डिसिजन घेतलंय क्षेत्ररक्षणाचं. तर ही मॅच झाल्यानंतर आपण त्वरित दाखल व्हा मैदानावरती. शरीरापासून बराच दूर वाईड लाईनला अगदी खेटून बॉल टाकण्यात आला. एक अतिरिक्त भर पडेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 21 आकड्यावरती. 21 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी आता येताना पाहायला मिळतात. संपूर्ण मान्यवर आपण पाहू शकता. प्रत्येक मान्यवराचा फोटो आपण या लाईव्ह स्क्रीनवरती. अजिंक्य पाडगेंनी या स्पर्धेसाठी यूट्यूब पुरस्कृत केला. मनोज पठार यांची मेहनत खूप आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर राज गोसाळकर असेल, रोहित पाडगे देखील असेल, त्यांच्या कांद्याला कांदा लावून. त्याचबरोबर दर्शन बैलमारे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर गौरव गोसाळकर, त्याचबरोबर अंकिश दादा तांबडे देखील असतील. प्रत्येक मान्यवर ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्याकडे नित्यनेमाने तंतोतंत लक्ष देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणूनच काय ही स्पर्धा खरं तर संपूर्ण रायगडचं लक्ष वेधित करून घेते. हेच वैशिष्ट्य राहिले खरं तर या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानावरती गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय पियुष खेळाडू मैदानावरती दाखल झाला.
पहा कुणाल, आपलं वैयक्तिक वर्चस्व मैदानावरती आता सिद्ध करून दाखवताना पाहायला मिळतं, कारण की हेच वैशिष्ट्य एक कमी वयामध्ये केलेली सुरुवात खरं तर कुणालच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या बॉलवरती केला आता आक्रमण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल 6, आल्या 6 धावसंख्या, येतोय षटकार. ती जर चौकार सोडली असती तर सागर पाटीलकडे स्ट्राईक राहिली नसती, नवीन खेळाडू असता आणि त्यावेळेस एक नवीन चान्स निर्माण झाला असता आणि 80% सामना आणि 80% बाजू ही मजबूत राहिली असती बॉलिंग करणाऱ्या टीमची, कारण की नवीन बॅट्समन होता, एक चेंडू 6 धावसंख्येची गरज होती आणि नवीन बॅट्समन तितक्या दडपणाखाली नेहमीच सातत्यपूर्वक खेळतो. पण सागर पाटील सारखा खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना देखील जो सलामीर खेळाडू शेवटचा बॉल जर खेळतोय तर तो 6 चेंडू मारणार नाही, तो सागर पाटील कोण. 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळाली. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यातल्या काहीसा मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत देखील आपण जर विचार केला, बाळा साळुंखे होते, त्याचबरोबर पांडे देखील होते, त्याचबरोबर आमचे मिस्टर इंडिया अविनाश सर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नरेशजी दळवी आपल्याला या ठिकाणी ॲज अ स्कोररच्या भूमिकेत, तुषारजी धुमाळ तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आकाशजी देशमुख आहेत, त्याचबरोबर आज यश मालकर खुसूप. खरं तर या आयोजन कमिटीचे आभार मानावे लागतील, कारण की सर्व या विभागातील स्थानिक विभागातील सर्व समालोचकांना खऱ्या अर्थानं संधी देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करावे, कारण की नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगले समालोचक नेहमीच बोलवत असतात, पण आयोजकांचं हे निर्णय खऱ्या अर्थानं की आपल्या विभागातील समालोचकांना आपण संधी दिली पाहिजे आणि त्यांनी ती दिली खऱ्या अर्थानं. त्यानंतर माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्स खऱ्या अर्थानं हे देखील खूप सक्रिय आहेत आणि त्यांचा MTC चॅनल देखील जो 90,000 सबस्क्रायबर पार पडतोय तो देखील काही दिवसातच आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळणार आहे. 28चं टार्गेट मयुरेश आणि सूरज साळवी ही जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. हिमांशु गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला 28 भावेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, इरादे स्पष्ट, धावसंख्या कमी झाली म्हणून आम्ही थांबू काय, पण पहिल्याच बॉलवरती त्यांनी सांगितलंय महत्वाचे गडी आम्ही पहिले गार करू, त्यानंतर मॅचमध्ये संपूर्णपणे घुसण्याचा प्रयत्न करू. पहिलाच महत्वाचा गडी भावेशने केलाय, त्रिफलला उद्ध्वस्त, दांडी केली आहे गुल. बॅक टू द डगआउट, बॅट्समन नंबर 1.
नंबर मिळेल 4-4च्या सह्यानं धावसंख्यामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 4 या आकड्यावरती. प्रगती पुस्तकावरती खातं खुलले. बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमनं आक्रमण करतो प्रत्येक खेळाडू. ड्यू फॅक्टर खूप जास्त आहे, अडचण निर्माण होते बॅटिंग करणाऱ्या टीमला. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. पंच कशासाठी? वेस्ट ॲट बिमरसाठी. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमचा तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थानं आता ही जबाबदारी सोपवली आहे, सुपूर्द केली आहे. कदाचित जर बॉल खाली असेल तर फेर डिलिव्हरी दिली जाईल आणि जर खरंच वेस्ट साईड म्हटलं तर जी मर्यादा आहे चेंडू टाकण्याची बॅट्समनसाठी तर त्याच्यावरती असेल तर हा चेंडू न घोषित देखील केला जाईल. धावसंख्या देखील एक जास्तची अतिरिक्तची मिळेल. फ्री हिट देखील मिळेल. संधी खूप चांगली असेल मग त्या बॉलवरती. इट इज फेअर डिलिव्हरी. तेवीसची गरज होती खऱ्या अर्थानं. 5 प्रगती पुस्तकावरती येऊन पोचल्यात. एक गडी देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमदार चषक 2026 पर्व 10वे आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता की 30 यार्डला संपूर्णपणे लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 23ची गरज आहे अजूनही या ठिकाणाहून. या बॉलवर देखील फटका खेचण्याचा प्रयत्न तंतोतंत करतायत पण जितका ड्यू फॅक्टर जास्त तितकं मैदानावरती दबाव निर्माण होईल. यात बद्रेशंका नाही. 2 अगदी सहजरित्या पहिली एक धावसंख्या जरूर घेतली, त्यानंतर ही एक चोरटी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत मात्र एका आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. आता 21ची अजूनही गरज असणार आहे. यंगस्टर लवजी टीम त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करते आता खऱ्या अर्थानं. दुर्बी 11 आई गावदेवी खरसुंडे टीम खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुरस करते खरं तर याच गावातील आपल्याला पाहायला मिळते खरसुंडी टीमसाठी. लॉंग स्टॉप रिझन. बॉल थांबणार नाहीये. शेवटच्या क्षणाला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 4. येतोय चौकार. खेळ संपला होता. धावसंख्येत 6 चेंडूच्या अंती धावपळ करते. धाव येऊन पोचल्यात तब्बल 11वरती 1. बारा चेंडूंमध्ये ते 17 धावसंख्या या ठिकाणी करायच्या. 28 धावा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 17मध्ये पाठलाग करायचा. आता 11 झाल्यात जरूर. 12 चेंडूंमध्ये आता करायच्यात 17 धावसंख्या करायच्यात. नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी टीम. अकरा चेंडूंमध्ये आता करायच्यात 17 धावसंख्या. 28चं टार्गेट आहे. त्याच्यातील 11 प्रगती पुस्तकावरती बनल्यात. 11.1 पाहायला मिळतं आणि गोलंदाजी करत असताना 1.1 या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू दिसणं असता खऱ्या अर्थानं कठीण बनलं मैदानावरती.
तितका फॉग मैदानावरती तयार झाला ना की अडचण आता खरं तर खेळाडूंना होते. नंबर मिळाला 4-4च्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात आता विजयासाठी. 10 चेंडूंमध्ये करायच्या 13 धावसंख्या. 10 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या करायच्यात. मयुरेश आणि प्रेम भिलारे हा खेळाडू मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतो. प्रेम वैयक्तिक 4 चेंडू 9 धावसंख्यांवरती आणि संघासाठी तब्बल 15 धावसंख्यांवरती खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 28 धावसंख्या कदाचित वाटलं ज्यावेळेस भावेशचं षटक पडत होतं त्या पहिल्या चेंडूवरली विकेट कमवली त्यानंतर असं वाटलं की दडपण निर्माण करेल की काय भावेश प्रतिस्पर्धी संघावरती, पण ओंकारवरती दिलेली जिम्मेदारी डॉट बॉल त्यानंतर चौकार. वाईट बॉल अतिरिक्त चेंडू धावसंख्या जोडली जाईल. खरं तर अशा लो स्कोरिंग मॅचमध्ये आपले हे अतिरिक्त चेंडू संघाला अजून अडचण निर्माण करू शकतात. चला स्पीडअप करा मंच. वाईटसाठी रिव्ह्यू. अनफिल्ड डिसिजनचा जर विचार केला रिप कॅन्सल करण्यात आला. यस थँक्यू. अतिरिक्त धावसंख्या आणि धावसंख्येच्या साह्याने धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 16 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग द कार्पेट चेंडूखाली क्षेत्ररक्षक ज्याचे करेल बॉलला उचलली फेकी तितपत दोन्ही खेळाडूंना कमवल्या. त्या ठिकाणी 1 धावसंख्या 1 न धावसंख्येत बदल केला जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती. आता चेंडूचा आणि धावसंख्येचा इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावसंख्या या ठिकाणी करायच्यात. यानंतरचे मॅच शिलवाटा विपक्ष सिद्धू 11 कैरे या दोन संघादरम्यानचं युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हलक्या हाताने खेळलं जरूर केलेलं चेंडूला चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला आणि खेळाडू क्रमांक 2 येईल तंबूच्या दिशेने. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रन्स करायचे असतील तब्बल या ठिकाणाहून अजून 8 चेंडूंमध्ये 11. अष्टपैलू खेळाडू आहे अंडर 19चा. आक्रमणच खऱ्या अर्थानं आता महत्वाचं असेल. मग ते दोन्ही संघ त्याच बाजूने विचार करतील आपलं आक्रमण कसं मैदानावरती चांगलं होईल. पण खरं तर जो अगदी चिकाटीनं शर्तीनं जो मैदानावरती प्रयत्न करेल ना ते आक्रमण मैदानावरती खूप चांगलं पाहायला मिळेल. आता 7 बॉलमध्ये करायच्या तब्बल 11 धावसंख्या. कदाचित हा डॉट बॉल मिळाला ना पाहायला की मग दोन्ही संघांना डोही चढवतील सामने. शफल झालाय पूर्णपणे शफल झालाय. खेळाडू क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली 1 कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करतील का नाही. एकच असेल धावसंख्येत 1 न केला जाईल बदल. दम पोचेल ती तब्बल 18 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. यस जे
बंटी कराळे गोलंदाजाच्या हातामध्ये षटक दिलंय, सुपूर्त केले, जिम्मेदारीचं ओझं दिलंय खांद्यावरती. ते ओझं कुडपत नेऊन वाहतोय की आपल्या नावाचा बोलबाला मैदानावरती तयार करतोय. फुलटॉस बॉल टोल वसूल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाख्या बाहेर. कुणालच्या बॅट मधून एक नवसंजीवनी निर्माण करणारा, एक चैतन्य निर्माण करणारा, एक हिरवीगार पाळवी फोडणारा येतोय षटकार. सगळ्यांचाच लाडका छोटा पॅक बडा धमाका दर्शन बैलमारे त्यांचे देखील आभार. नंबर मिळेल या ठिकाणी 6च्या साह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 या आकड्यावरती. आता विजयासाठी 5 चेंडू आणि तब्बल 4 धावसंख्येची गरज. 5 चेंडू अजून विजयासाठी 4 करायचे असतील. बंटीचं षटक हे 5 चेंडूंमध्ये 4 करायच्यात. हा सामना आपण चिंचवली आणि सावरुलीचा देखील पाहिला आपण. क्रॉस द लाईन चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याआधी फिनिश केले कुणाल. बॉल फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळतील 6. येतोय षटकार. विजय 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 षटकार. नंबर आलाय 6 षटकार. समीर बारसकर कडून कुणालसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज.